बऱ्याच वेळा पारायणाच्या वेळी काही लोक ते ग्रंथ उचलतात. काही केंद्रांमध्ये कृपया दत्त जयंतीच्या दिवशीसुद्धा ग्रंथ हलवू नये, 8 दिवस हा ग्रंथ उचलू नये. त्याच जागेवर आपण स्थितप्रज्ञाची भूमिका घेऊन वाचन, मनन, पठन, चिंतन करावं. हाही संदेश सर्वदूरपर्यंत, सर्व केंद्रांपर्यंत आपण कृपया पोचवावा, हे कळकळीचं आवाहन. ज्यांना केंद्रात जागा नाही त्यांनी घरी करावं. याच पद्धतीने म्हणजे सबब नको. या सर्व पद्धतीनुसार याचं पालन आणि पावित्र्य राखण्याची जबाबदारी प्रत्येकाची वैयक्तिक राहणार आहे. आणि त्या दृष्टीने आपण या सर्व कार्याचा धावता आढावा या कार्यातून आपण कृपया घ्यावा, हे कळकळीचं आवाहन करा. बऱ्याच वेळा पारायणाच्या वेळी काही लोक ते ग्रंथ उचलतात. काही केंद्रांमध्ये कृपया दत्त जयंतीच्या दिवशीसुद्धा ग्रंथ हलवू नये, 8 दिवस हा ग्रंथ उचलू नये. त्याच जागेवर आपण स्थितप्रज्ञाची भूमिका घेऊन वाचन, मनन, पठन, चिंतन करावं. हाही संदेश सर्वदूरपर्यंत, सर्व केंद्रांपर्यंत आपण कृपया पोचवावा, हे कळकळीचं आवाहन. ज्यांना केंद्रात जागा नाही त्यांनी घरी करावं. याच पद्धतीने म्हणजे सबब नको. या सर्व पद्धतीनुसार याचं पालन आणि पावित्र्य राखण्याची जबाबदारी प्रत्येकाची वैयक्तिक राहणार आहे. आणि त्या दृष्टीने आपण या सर्व कार्याचा धावता आढावा या कार्यातून आपण कृपया घ्यावा, हे कळकळीचं आवाहन करा. बऱ्याच वेळा पारायणाच्या वेळी काही लोक ते ग्रंथ उचलतात. काही केंद्रांमध्ये कृपया दत्त जयंतीच्या दिवशीसुद्धा ग्रंथ हलवू नये, 8 दिवस हा ग्रंथ उचलू नये. त्याच जागेवर आपण स्थितप्रज्ञाची भूमिका घेऊन वाचन, मनन, पठन, चिंतन करावं. हाही संदेश सर्वदूरपर्यंत, सर्व केंद्रांपर्यंत आपण कृपया पोचवावा, हे कळकळीचं आवाहन. ज्यांना केंद्रात जागा नाही त्यांनी घरी करावं. याच पद्धतीने म्हणजे सबब नको. या सर्व पद्धतीनुसार याचं पालन आणि पावित्र्य राखण्याची जबाबदारी प्रत्येकाची वैयक्तिक राहणार आहे. आणि त्या दृष्टीने आपण या सर्व कार्याचा धावता आढावा या कार्यातून आपण कृपया घ्यावा, हे कळकळीचं आवाहन करा. बऱ्याच वेळा पारायणाच्या वेळी काही लोक ते ग्रंथ उचलतात. काही केंद्रांमध्ये कृपया दत्त जयंतीच्या दिवशीसुद्धा ग्रंथ हलवू नये, 8 दिवस हा ग्रंथ उचलू नये. त्याच जागेवर आपण स्थितप्रज्ञाची भूमिका घेऊन वाचन, मनन, पठन, चिंतन करावं. हाही संदेश सर्वदूरपर्यंत, सर्व केंद्रांपर्यंत आपण कृपया पोचवावा, हे कळकळीचं आवाहन. ज्यांना केंद्रात जागा नाही त्यांनी घरी करावं. याच पद्धतीने म्हणजे सबब नको. या सर्व पद्धतीनुसार याचं पालन आणि पावित्र्य राखण्याची जबाबदारी प्रत्येकाची वैयक्तिक राहणार आहे. आणि त्या दृष्टीने आपण या सर्व कार्याचा धावता आढावा या कार्यातून आपण कृपया घ्यावा, हे कळकळीचं आवाहन करा. बऱ्याच वेळा पारायणाच्या वेळी काही लोक ते ग्रंथ उचलतात. काही केंद्रांमध्ये कृपया दत्त जयंतीच्या दिवशीसुद्धा ग्रंथ हलवू नये, 8 दिवस हा ग्रंथ उचलू नये. त्याच जागेवर आपण स्थितप्रज्ञाची भूमिका घेऊन वाचन, मनन, पठन, चिंतन करावं. हाही संदेश सर्वदूरपर्यंत, सर्व केंद्रांपर्यंत आपण कृपया पोचवावा, हे कळकळीचं आवाहन. ज्यांना केंद्रात जागा नाही त्यांनी घरी करावं. याच पद्धतीने म्हणजे सबब नको. या सर्व पद्धतीनुसार याचं पालन आणि पावित्र्य राखण्याची जबाबदारी प्रत्येकाची वैयक्तिक राहणार आहे. आणि त्या दृष्टीने आपण या सर्व कार्याचा धावता आढावा या कार्यातून आपण कृपया घ्यावा, हे कळकळीचं आवाहन करा.